नमस्कार, मी विनोद गोलप. विजय समाचार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वाहणारी इंद्रायणी नदी, ही या इंद्रायणी नदीवर असलेला एक लोखंडी जुना पूल रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी धाडकन कोसळला. त्यावेळी या पुलावर असलेले नागरिक या नदीमध्ये पडले आणि त्यामध्ये 4 नागरिकांचा नाहक बळी गेलेला आहे. या अपघातामुळे राज्यभर हळहळ व्यक्त झालेली आहे. परंतु हा अपघात झाला याला जबाबदार कोण? हा जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बनवण्यासाठी 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने 8 कोटी रुपये मंजूर केले होते. 2024 मध्ये मंजूर झालेले 8 कोटी 2025 येईपर्यंत एकही रुपया त्यातून वापरला गेलेला नाही. 1 वर्षात हा निधी का वापरला गेला नाही? का प्रशासकीय अधिकारी हा पूल पडण्याची वाट बघत होते, नागरिकांचा जीव जाण्याची वाट बघत होते? ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या बाबतीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. तुमच्या सत्तेचा अनुभव कुठे आणि कसा वापरायचा हे तुमचं काम असेल, पण जर पूल धोकादायक होता तर तो बंद का केला गेला नाही, असा सवाल त्यांनी थेट सरकारला केलेला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फेसबुकद्वारे सरकारवर टीका केलेली आहे. ते म्हणतात 8 कोटी मंजूर केले असे म्हणता, पण प्रत्यक्षात फक्त 80,000ची तरतूद होती. ही जनतेची फसवणूक आहे की झोपेत सह्या करता, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय, मंत्री महोदयांना पसंतीचा ठेकेदार मिळाला नाही म्हणून का काम थांबवलं होतं? 1000 वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष का करण्यात आलं? तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे म्हणतात, ही केवळ चूक नाही, ही हत्या आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत करण्याची जाहीर केली. पण आम्ही म्हणतो, जर हा पूल रिपेअर झाला असता तर, किंवा ह्या पुलाच्या जागी नवीन पूल बनला असता तर ही दुर्घटना घडलीच नसती. दुर्घटना झाल्यावर, लोकांच्या जीव गेल्यावर त्यांना अशी छोटीशी मदत देऊन आपण काय दाखवतोय? लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का? मग ह्या पुलासाठी खर्च करण्यासाठी आलेला 8 कोटीचा निधी हा गेला कुठे? 1 वर्षात एकही रुपया खर्च न करता हा पूल तसाच्या तसा ठेवण्यामागे काय कारण होतं? या सगळ्या गोष्टींची चौकशी झालीच पाहिजे. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिलेच आहेत. परंतु या वारंवार घडलेल्या घटनांमुळे अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी जनतेमधून येत आहे. आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करणारच आहोत. यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करणार. आपण आम्हाला यासाठी सहकार्य करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.